इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध सराव संच 1.1. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 यामधील घटक क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध यामधील सराव संच 1.1 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. या ठिकाणी संख्या रेषा दिलेल्याने संख्या रेषेवर बिंदू आणि त्याचे निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून खालील बिंदूमधील अंतर काढायचे आहे. डिस्टन्स ऑफ बी, डिस्टन्स ऑफ जे, डिस्टन्स ऑफ पी सी, डिस्टन्स ऑफ जी एच आणि डिस्टन्स ऑफ के ओ यांची अंतर काढणार आहोत. यापूर्वी या प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार आहे. आणि दुसरा एक मुद्दा आपण शिकलो होतो की कोणत्याही दोन बिंदूतील अंतर हे नेहमी काय असतं? धन असतं. या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. चला तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. एकाच पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. डिस्टन्स ऑफ बी 1 नंबर. आता या ठिकाणी बी बिंदू आणि ई बिंदूचे निर्देशक काय आहेत? तर बी बिंदूचा निर्देशक 2 आहे आणि ई बिंदूचा निर्देशक किती आहे? 5 आहे. तो लिहून घ्या. बिंदू बी चा निर्देशक 5 आहे आणि बिंदू ई नाही, बिंदू बी चा निर्देशक 2 आहे. पहा, बिंदू बी चा निर्देशक 2 आणि बिंदू ई चा निर्देशक बिंदू ई चा निर्देशक किती आहे? 5 आहे. आता या निर्देशकात तुलना केली तर मोठा निर्देशक कोणता आहे? 5 हा 2 पेक्षा मोठा आहे. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत. म्हणून डिस्टन्स ऑफ बी बरोबर 5 वजा 2 बरोबर किती आलं? 3 आले. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार आहोत. म्हणजे बी बिंदूतील अंतर किती आहे? 3 एकक आहे. त्यानंतर 2 डिस्टन्स ऑफ जे, जे मधलं अंतर किती आहे ते पहा. बिंदू जे चा निर्देशक वजा 2, बिंदू जे चा निर्देशक वजा 2 आहे. बिंदू जे चा निर्देशक वजा 2 आहे आणि बिंदू ए चा निर्देशक 1 आहे. बिंदू ए चा निर्देशक 1 आहे. आता यामध्ये मोठा निर्देशक किती आहे? 1 हा मोठा निर्देशक आहे वजा 2 पेक्षा. म्हणून 1 हा वजा 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच ह्या दोन बिंदूतील अंतर काढायचं असेल, डिस्टन्स ऑफ जे बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार आहे. आता याला ऋण चिन्ह आहे म्हणजे तो कंसात ठेवायला लागेल. ऋण 2 म्हणून 1 वजा वजा अधिक 2 बरोबर 1 अधिक 2 बरोबर 3. ह्या दोन बिंदूतील अंतर किती आहे? 3 एकक आहे. त्यानंतर 3 नंबर डिस्टन्स ऑफ पी सी. 3 नंबर डिस्टन्स ऑफ पी सी. बिंदू पी चा निर्देशक बघा काय या ठिकाणी वजा 4 आहे आणि सी चा निर्देशक किती आहे? 3 आहे. ते पहिला निर्देशक लिहून घ्या. बिंदू
पी चा निर्देशक बिंदू पी चा निर्देशक -4 आहे आणि बिंदू सी चा निर्देशक किती आहे 3 आहे। आता या ठिकाणी मोठा निर्देशक धन असतो आणि लहान ऋण असतो म्हणून 3 हा काय आहे 4 पेक्षा ऋण 4 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ पी सी मोठा निर्देशक 3 त्यातून लहान निर्देशक वजा करणार ऋण असेल तर कंसातल्या म्हणजे 3 ऋण ऋण काय झालं धन झालं 4 म्हणजे यातील अंतर आहे 3 आणि 4 7 एकक अंतर आहे। असे 3 बिंदूतील अंतर काढले। पुढील बिंदू आहे पुढील 2 बिंदू आहे डिस्टन्स ऑफ जी एच। ह्या जी एच या 2 बिंदूतील आपण अंतर काढणार आहोत। 4 नंबर डिस्टन्स ऑफ जे एच जे बिंदूचा निर्देशक किती आहे बघा बिंदू जे चा निर्देशक किती आहे -2 आहे आणि बिंदू एच चा निर्देशक -1 आहे। आता यातील लहान मोठेपणा बघा जसं आपण डावीकडे जातो तसं किमती लहान 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 होत जातात म्हणजे -1 पेक्षा -2 लहान आहे 1 हे -2 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ जे एच मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार आहे म्हणजे -2 या ठिकाणी -1 तसंच +++2 आता चिन्ह भिन्न आहेत म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत। दोनातून 1 गेला 1 उरला म्हणजे डिस्टन्स ऑफ जे एच बरोबर किती आलं 1 अंतर आलेलं आहे। त्यानंतर 5वा बिंदू आहे डिस्टन्स ऑफ केओ मधलं अंतर काढायचं आहे 5 बिंदू के चा निर्देशक लिहूया बिंदू के चा निर्देशक किती आहे पहा बिंदू के चा निर्देशक -3 आहे आणि बिंदू ओ चा निर्देशक 0 आहे बिंदू ओ चा निर्देशक 0 आहे। आता 0 हा -3 पेक्षा मोठा आहे 0 हा -3 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ केओ 0 -3 बरोबर 0 ++ +3 म्हणजेच ह्या 2 बिंदूतील अंतर किती आलं 3 आलं म्हणजे 2 बिंदूतील अंतर काढताना लक्षात ठेवा मोठ्या बिंदूतून लहान बिंदू निर्देशक वजा करा आणि येणारं उत्तर लिहा म्हणजे आपली उत्तरं बरोबर असतील। संख्या रेषे सुद्धा आपण टॅली करू शकतो 0 आणि 3 मधली किती घर आहेत 1 2 3 त्यानंतर -1 आणि -2 मधलं किती घर आहेत 1 एकक आहे असं सुद्धा आपल्याला उत्तर पाहता येईल। उदाहरण क्रमांक 1 बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ ए बी काढा। ए आणि बी बिंदू मधील अंतर आपण काढणार आहोत। पहिलं उदाहरण आहे त्याचे निर्देशक दिलेले आहेत ए बिंदूचा निर्देशक x 1 7 6 -2 -3 7 आणि -4 5 दिलेला आहे। आता 1 नंबरचं आपण उत्तर बघूया
यामध्ये एक्सची किंमत किती दिली? एक्स बरोबर 1 हा एचा निर्देशक आहे आणि वाय बरोबर 7 हा बी बिंदूचा निर्देशक आहे. आता मोठा बिंदू कोणता आहे? 7. 7 हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 7 वजा 1 बरोबर किती आलं? 6. 2 नंबर एक्स बरोबर किती आहे? 6 वाय बरोबर वजा 2 आहे. आता इथं मोठा कोणता निर्देशक आहे पहा? 6 हा वजा 2 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या, आता वजा 2 कंसात ठेवा, म्हणजे 6 वजा वजा काय येईल? अधिक 2, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती आलं? 8 आलेलं. त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण आहे. यामध्ये एक्स बरोबर वजा 3 आहे आणि वाय बरोबर किती दिलेलं आहे पहा? 7 दिलेला आहे. म्हणजे मोठा निर्देशक काय आहे? 7 आणि लहान काय आहे? वजा 3. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बिंदूतील अंतर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार आहे. ज्यावेळी वजा निर्देशक असतो तो शक्यतो कंसात ठेवा, म्हणजे 7 वजा वजा अधिक 3 होणार. 7 आणि 3 किती आलं? 10, म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 10. त्यानंतर 4 नंबरचं उदाहरण आहे. एक्स बरोबर वजा 4 आणि वाय बरोबर किती आहे? वजा 5 आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतं. वजा 5ला मोठं म्हणतात आणि वजा 4ला लहान म्हणतात. तर इथं वजा 4 ही मोठी संख्या आहे आणि वजा 5 ही लहान संख्या आहे, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स ऑफ ए बीतील अंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा मोठी संख्या आहे, वजा 4 वजा कंसात वजा 5 येईल. म्हणजे वजा 4 वजा वजा अधिक 5. चिन्ह भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येईल? 5तून 4 गेले, 1 उरला आणि अंतर आपल्याला नेहमी माहिती आहे धन अंतर आलं पाहिजे. बरेचशा विद्यार्थ्यांचं चिन्ह चुकतं, ऋण येतं, तर अंतर नेहमी काय असतं? धन असतं, हे लक्षात ठेवा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा. ऋण निर्देशक असेल तर तो आपण कंसामध्ये लिहानं ऋणचं चिन्ह धन होतं. उदाहरण क्रमांक 3. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आता दिलेले बिंदू डी पी आर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10, डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 3 दिलेला आहेत. या बिंदूतील अंतर आहे, त्यावरून आपण कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवणार आहोत. उत्तर सर्वप्रथम दिलेले जे बिंदू आहेत ते लिहून घ्या. डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती आहे? 3 आहे. आता सर्वात मोठं जे अंतर आहे ते कोणतं आहे? डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10. याला 1 नंबर द्या आणि जे उरलेले 2 बिंदूतील अंतर आहेत, सर्वात मोठं 10 ते 1 घेतलं, 1 नंबरचं समीकरण आपण म्हटलं किंवा 1 नंबरचं विधान. उरलेल्या दोघांची बेरीज करा. डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर, 7 अधिक 3 बरोबर 10 आलेला आहे. याला 2 नंबर. आता 1 आणि 2चा जर विचार केला तर डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 आणि ह्या 2 अंतरांची बेरीज किती आहे?
10 आलेले आहे, म्हणून 1 व 2 वरून आपल्याला कसं लिहिता येईल? म्हणून डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी क्यू. ही अंतरच समान आहेत. हे कशावरून लिहिलं? 1 व 2 वरून. 1 व 2 वरून लिहिलेला आहे. आता आपल्या लक्षात येईल या ठिकाणी हा आर बिंदू दोनदा आलेला आहे बघा. याच्यात लक्षात ठेवायचं कोणता बिंदू कोणत्याच्या दरम्यान आला असेल आणि पी क्यूचं अंतर ह्या दोघांचं आहे, म्हणजे याच्या दरम्यानचा बिंदू हा दरम्यान असतो. म्हणजे बिंदू आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. म्हणून बिंदू आर हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे. बिंदू पी व बिंदू क्यूच्या दरम्यान आहे. क्यूच्या दरम्यान आहे. आता या ठिकाणी दरम्यानता कसे लिहितो आपण ते बघा. पी आर क्यू किंवा ह्याला आपण असं सुद्धा उलट लिहू शकतो. क्यू आर पी. जो बिंदू आहे दरम्यान तो बिंदू काय घेतो? मध्ये घेतो आणि अशा पद्धतीने ही दरम्यानता लिहित असतो. उदाहरण क्रमांक 2. डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर 8, डिस्टन्स ऑफ एस टी बरोबर 6 आणि डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर 4 आहेत. आता हे दिलेले बिंदू यामध्ये कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवायचं आहे. जर ते एक रेषीय नसतील तर तसं आपल्याला लिहायचं आहे. उत्तर दिलेले पहिल्यांदा बिंदू लिहून घेऊया. पहिला बिंदू आहे डिस्टन्स ऑफ आर एस 8 आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ एस टी बरोबर किती आहे? 6 आणि डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर किती आहे? 4 आहे. आता सर्वात मोठा जो बिंदू आहे त्याला आपण 1 नंबर म्हणूया, कारण सगळ्यात जास्त अंतर आहे बरोबर 8, ज्याला 1 नंबर दिला. आणि उरलेल्या दोन बिंदूंच्या अंतरांची बेरीज करणार आहोत. म्हणजे डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी म्हणजे 6 अधिक 4 बरोबर 10. आता या ठिकाणी जर या दोघांचं निरीक्षण केलं तर याचं अंतर 8 आहे आणि ह्या दोघांचं अंतर 10 आहे. म्हणजे हे अंतर काय आहे? समान नाही. म्हणून डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी. हे कशावरून लिहिलं? 1 व 2 वरून. 1 व 2 वरून ही आपण माहिती लिहिलेली आहे. आता या ठिकाणी बिंदू कोणताच बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणार नाही. म्हणजेच हे 3 बिंदू आहेत, इतर 2 बिंदूंच्या दरम्यान नाहीत. इथं म्हणता येईल असं बिंदू टी, बिंदू आर आणि बिंदू एस यापैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. इतर 2 बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून
बिंदू आर एस व टी हे काय आहेत, एक रेषीय नाहीत, हे एक रेषीय नाहीत, कारण हे एका रेषेत नसणार आहे, त्यांचं अंतर समान येत नाही. यातील उदाहरण क्रमांक 3 पाहणार आहोत. दिलेले अंतर आहे ती पहिल्यांदा लिहून घ्या. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 16. त्यानंतर डिस्टन्स ऑफ सी ए बरोबर 9 आणि डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर किती आहे, 7 आहे. आता सर्वात मोठं जे अंतर आहे ते ए बीचं आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती लिहिलं आपण, 16. याला विधान क्रमांक 1. त्यानंतर उरलेली 2 अंतर आहेत, बिंदू आहेत, त्यांच्या अंतरांची बेरीज करू. डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 9 अधिक 7, 9 7 किती आलं, 16 आलेला आहे, म्हणून याला 2 नंबर म्हणूया. आता पहिल्या विधान आणि दुसऱ्या विधानाचं जर निरीक्षण केलं तर या दोघांची बेरीज समान आलेली आहे, म्हणून 1 व 2 वरून 1 व 2 वरून या दोघांची बेरीज समान आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी. आता आपल्या लक्षात येईल या ठिकाणी सी सी बिंदू आलेला आहे, किंवा ह्या 2 बिंदूंच्या मध्ये कुठला असणारा बिंदू दरम्यान सी असणार आहे, म्हणून या ठिकाणी बिंदू सी हा बिंदू ए व बी च्या दरम्यान आहे, बिंदू ए व बिंदू बी च्या दरम्यान आहे, बी च्या दरम्यान आहे. आता ही दरम्यानता कशी लिहिता येईल आपल्याला, तर ही दरम्यानता आहे सी बिंदू ए बी च्या दरम्यान आहे, म्हणून ए सी डॅश बी, किंवा याला असं लिहू शकतो बी डॅश सी डॅश ए, अशा पद्धतीने याची दरम्यानता लिहिता येईल. उदाहरण क्रमांक 4. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 10, ए सी बिंदूतील अंतर आहे 10, डिस्टन्स ऑफ सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. आता या ठिकाणी 3 बिंदू आहेत, म्हणून 3 शक्यता या ठिकाणी पर्याय संभवतात. उत्तर या ठिकाणी ए बी व सी बिंदूबाबत खालील 3 पर्याय संभवतात. खालील 3 पर्याय संभवतात. तर कुठले 3 पर्याय आहेत ते एका एका पर्यायाचा आपण विचार करणार आहोत. पहिला पर्याय आहे बिंदू बी हा ए सी च्या दरम्यान आहे. दुसरा पर्याय आहे बिंदू सी ए बी च्या दरम्यान, आणि नंतर बिंदू ए बी सी च्या दरम्यान आहे. हे 3 पर्याय आपल्याला संभवतात. दरम्यानता पहा. आता याची आकृती जर काढली तर लक्षात येईल अशी होते. आकृतीवरून पटकन लक्षात येईल. हे ए आणि सी अंतर आहे आणि याच्या दरम्यान बिंदू काय आहे, बी आहे.
मग आता ए सीचं अंतर किती आहे? ए सी बरोबर 10 आहे आणि बी सीचं अंतर किती आहे? 8 आहे. आता बी जर दरम्यान असेल तर त्यावरून कसं लिहिता येईल आपल्याला पहा. डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी. या दोन अंतरांची बेरीज ए सी एवढी आहे. त्यात किमती ठेवा. डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काढायचं, ए बीचं अंतर. बी सीचं अंतर किती आहे? 8 आहे आणि ए सीचं अंतर किती? 10. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती आलं? 10 हे वजा 8 अधिक आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा होईल. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती आलं? 2 आलेला. त्यानंतर दुसरी शक्यता काय आहे? दुसरा पर्याय काय आहे? सी हा बिंदू ए बीच्या दरम्यान आहे. म्हणजेच त्याची आकृती कशी होईल पहा. या ठिकाणी कच्च्या स्वरूपात आकृती दाखवतो. ए बीच्या दरम्यान कोण आहे? सी आहे. मग आता दिलेले अंतर लिहा तिथं काय आहेत? ए सी बरोबर 10 आणि बी सी बरोबर किती आहे? 8 आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए सी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी. डिस्टन्स ऑफ ए बी आहे. ज्याचं अंतर किती आलं? 10. 10 अधिक 8 बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजेच ए बीचं अंतर किती आलं? डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 10 आलेला आहे. डिस्टन्स ऑफ ए बी दुसऱ्या पर्यायामध्ये उत्तर किती आलं? 10. पहिल्या पर्यायामध्ये उत्तर किती आलं आहे? 2 आलं आहे. आणि तिसरा पर्याय काय आहे? आता बी दरम्यान झाला, सी झाला. आता तिसरा पर्याय आहे याच्या दरम्यान ए बिंदू असेल. बी सी दरम्यान ए असणार आहे. म्हणजे त्याची आकृती जर आपण काढली तर पहा, बी सी दरम्यान बी सी दरम्यान ए बिंदू आहे. आता ए सीचं अंतर किती आहे? ए सीचं अंतर आहे 10 आणि बी सीचं अंतर किती आहे? 8. मग आता हे अंतर 8 आणि हे 10 हे शक्य नाही. मग बी सी ए सीचं अंतर काय आहे? या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए सी हा काय आहे? बी सीपेक्षा मोठा आहे. डिस्टन्स ऑफ ए सी हा बी सीपेक्षा मोठा आहे. म्हणून हे आपल्याला काय? शक्य नाही. परंतु हे शक्य नाही. कारण हे बी सीचं अंतर 8 असेल तर ए सी 10 नसणार आहे. त्यामुळे ही शक्यता नाही. म्हणून येथे सी किंवा बी सी दरम्यान ए किंवा ही शक्यता ही दरम्यानता शक्य नाही. ही दरम्यानता शक्य नाही. ही शक्यता होणार नाही कारण याचं अंतर ए सीचं जास्त आहे. आकृती क्रमांक 6. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून आपल्याला आकृती काढायची आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. जर ए सी दरम्यान बी आणि ए सी बरोबर लेंथ ऑफ ए सी बरोबर 11, लेंथ ऑफ बी सी बरोबर 6.5 तर लेंथ ऑफ ए बी काढा. आता या ठिकाणी मी रेषा काढलेली आहे. बी बिंदू दरम्यान आहे. बी बिंदू काय आहे? दरम्यान आहे. तो लिहितो ए सीच्या दरम्यान बी आहे. आता त्यातील दिलेले अंतर आहे ते आपण लिहायचे आहेत
अंतर किती आहे? AC बरोबर 11 आहे. AC ची लांबी किती आहे? 11 आहे. आणि BC ची लांबी किती आहे? 6.5 आहे. 6.5 आहे. या ठिकाणी B बिंदू हा AC च्या दरम्यान आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ BC बरोबर डिस्टन्स ऑफ AC, म्हणजे AC मधील अंतर येणार आहे. आता AB चं अंतर किती आहे? AB चं अंतर आपल्याला काढायचं आहे. त्यात किमती ठेवूया. AB बरोबर AB चं अंतर काढायचं आहे अधिक BC चं अंतर किती आहे? 6.5 बरोबर 11. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर 11 वजा 6.5. ही जर वजाबाकी केली तर उत्तर किती येते? डिस्टन्स ऑफ AB बरोबर 4.5 उत्तर येते. किती येते? 4.5 उत्तर आहे. म्हणजेच AB चं अंतर किती आलं? 4.5 आलं. तर या दोघांची बेरीज केली तर 11 येईल. अशा पद्धतीने आकृती काढा आणि त्यावरून AB ची किंमत काढलेली आहे. उदाहरण 2. बिंदू S हा RT च्या दरम्यान आहे. लेंथ ऑफ ST 3.7, लेंथ ऑफ RS 2.5, तर लेंथ ऑफ RT ची लांबी काढणार आहोत. आता सर्वप्रथम कोणता बिंदू दरम्यान आहे ती लिहूया. R आणि T च्या बिंदूच्या दरम्यान हा S बिंदू आहे. R आणि T च्या दरम्यान S बिंदू आहे आणि यातील अंतर आहेत ST बरोबर किती अंतर आहे? 3.7 आणि RS अंतर किती आहे? 2.5. या ठिकाणी S हा बिंदू RT च्या दरम्यान आहे. तेच कसं होईल? तर डिस्टन्स ऑफ RS अधिक डिस्टन्स ऑफ ST बरोबर डिस्टन्स ऑफ RT. 2.5 अधिक 3.7 बरोबर डिस्टन्स ऑफ RT चं अंतर. आता ह्या दोघांची जर बेरीज केली 7 आणि 5 12, 2 उरला 1, 3 1 4, 5 6. डिस्टन्स ऑफ RT बरोबर किती आलेला आहे? 6.2. या बिंदूचं अंतर किती आहे? 6.2. म्हणजे R आणि T या निर्देशकातील अंतर 6.2 आहे. उदाहरण क्रमांक 3. जर Y हा XZ च्या दरम्यान आणि लेंथ ऑफ XZ 3 वर्गमुळात 7, लेंथ ऑफ XY बरोबर वर्गमुळात 7, तर लेंथ ऑफ YZ बरोबर किती? तर दरम्यान आहे ते बिंदू आपण लिहूया. 3 बिंदू आहेत. Y हा बिंदू XZ च्या दरम्यान आहे. आता दिलेल्या किमतीत XZ बरोबर किती आहे? XZ बरोबर 3 वर्गमुळात 7 आहे आणि XY बरोबर किती आहे? फक्त वर्गमुळात 7 आहे. आता XY Z म्हणजे XZ च्या दरम्यान Y आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ XY अधिक डिस्टन्स ऑफ YZ बरोबर डिस्टन्स ऑफ XZ असणार आहे. आता XY चं अंतर किती आहे? वर्गमुळात 7 अधिक डिस्टन्स ऑफ YZ काढायचं आहे. कोणाचं काढायचं माप? YZ चं. डिस्टन्स ऑफ YZ बरोबर XZ चं अंतर किती आहे? 3 वर्गमुळात 7 आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 3 वर्गमुळात 7. हे अधिक वर्गमुळात 7 इकडे गेलं काय होईल? वजा वर्गमुळात 7 होणार आहे. मग 3 वर्गमुळात 7 मधून 1 वर्गमुळात 7 गेले तर 1 आहे, म्हणजे उरलं 2 वर्गमुळात 7 आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 2 वर्गमुळात 7 येणार आहे.
उदाहरण क्रमांक 7, एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? आता एक रेषीय नसतील, एका रेषेत जर नसतील तर कोणती आकृती तयार होते? पहा, त्रिकोण तयार होते. म्हणून उत्तर एक रेषीय नसलेले, एक रेषीय नसलेले 3 बिंदू, 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. आकृती तयार करतात. अशा पद्धतीने हा सराव संच 1.1 आपण सोडवला. काही उदाहरणं आपण यामधली सोडवून दिलेले नाहीत. या वर्षामध्ये ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत म्हणून सोडवून दिलेली नाहीत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.